राणा सागरखेड तालुका नागोरा जिल्हा बुलढाणा. माझ्या याच्यामध्ये पोटाची जी बिमारी हे त्रास होता तरी एकदम कमी झाला. म्हणजे आता 15 दिवस झाले म्हटलं. 15 दिवसामध्ये एकदम कमी झाला आणि हातपाय हलत नव्हते ते म्हणजे 30% जवळपास समजा याच्यामध्ये हालचाल झाली ती. तर हे असे पाय उठत बी नव्हते. उचलून धरावं लागलं. 30-35% 15 दिवसात फरक पडला. 15 दिवसात. इथे यायच्या अगोदर तुम्ही कोणकोणत्या डॉक्टरांना दाखवलं होतं? मी डॉक्टर कॅन्सरच्या हॉस्पिटलला होतो. त्याच्यानंतर मी कोणत्या डॉक्टरला मी आयुर्वेदाच्या याच्यामध्ये गेलो होतो. आयुर्वेदाचं औषध घेतलेलं होतं. पण त्याच्यामध्ये मला काही फरक पडला नाही. बिमारी हे मुंग्यामुळे पाय गेले. मनकेवर पाय दुखत होते. इथे आल्यानंतर 15 दिवसामध्येच फरक पडला. या 15 दिवसामध्ये पण शांत. तर आजवर तुमच्यासारखे जे असे काही पेशंट असतील तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता जे माऊली होमिओपॅथी हॉस्पिटलबद्दल? आपल्या या दवाखान्याबद्दल काय माझा जो अनुभव आहे माझ्या जे अनुभवात आला त्या गोष्टी मी त्या पेशंटला दुसऱ्या पेशंटला सांगणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की हा जो आपल्या औषधीचा जो परिणाम आहे होणारा हा परिणाम मी समजावून सांगू शकतो. म्हणजे किंवा याच्यामुळे आपले ॲलोपॅथिक किंवा होमिओपॅथिक किंवा याच्यामध्ये होमिओपॅथिक आम्हाला म्हणजे मला स्वतःला तरी सुद्धा याच्यात चांगल्या त्याच्यापासून मला एक फायदा तर लोकांचा जो गैरसमज आहे की होमिओपॅथीने उशिरा होऊन येतो त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? जो गैरसमज आहे हे प्रत्यक्षात अनुभवात आलं ते सांगणार जाईल काय. परंतु कसं आहे की ॲलोपॅथिक मी म्हणजे ॲलोपॅथिकमध्ये काही अजून औषधी वगैरे मी घेतली नाही. आपण अकोल्याची घेतली ना दुकान अकोल्याचं घेतले कुठे औषधीचा हेच नव्हतं मी ते घेतले. त्या मनाला इथला गुण किती दिवसात आला आपल्याला? ते शॉर्ट घेतलं ते. पण आयुर्वेदापेक्षा पण होमिओपॅथिकमध्ये गुण आला म्हणजे असं बरे कारण जे घेतलं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे औषधी 15 दिवसात परत 2 मनके डिफॉल्ट आहे. 7 नंबर 3 नंबर हे पाय हलायचे नाही काही नाही. हलवा म्हणजे उठवायचे ते समजा उठवावं लागत होते. अगोदरपेक्षा किती % फरक वाटत होता? पहिल्यापेक्षा 30-35% 15 म्हणजे 15 दिवसामध्ये 30-35% फरक आहे. 15 दिवसामध्ये 35%. ठीक आहे थँक्यू. सुरुवात ठीक आहे थँक्यू.